नमस्कार सगळ्यांना. कवी ग्रेस यांच्या संध्याकाळच्या कविता यामधली क्रमांक 6 ची निर्मळा चंद्रधून जो भाग 2 आहे, त्यातली कविता आज आपण पाहतोय. निर्मळा. प्रतिबिंब गळे की पाणी अपुल्याच दिठीशी हसले, ओसाड प्राण देवांचे सनईत धुक्याच्या भिजले. स्वर रेघ निर्मळा पसरे, रडतात तमाशी झाडे, की श्रावण घेऊन हृदयी ओवीत उतरले खेडे. हिमभारी अपुले डोळे पृथ्वीच्या थोर मुळाशी, पायांवर येऊन पडती मरणाच्या हिरव्या राशी. वासात विराणी कसली पाण्यांचे तंतू फुटती, लोचने जशी स्पर्शाने खाचेतून गळूनी पडती. ही अशी निर्मळे रात अज्ञात आठवे चेहरा, अन हात तुझा क्षितिजाशी ती वाट उभी धरणारा. मग आता ह्याच्यातलं पहिलं कडवं आपण बघूयात. तर जेव्हा आपण शांतपणे पाण्याकडे पाहतो, तेव्हा आपल्याला आपलंच रूप दिसतं. मग ग्रेस इथे असा एक संभ्रम मांडतायत की ते विचारतात की प्रतिबिंब गळे की पाणी, म्हणजे ते तुमचं रूप विरघळतंय की तुमच्या डोळ्यातनं पाणी गळतंय. हा असा एक क्षण आहे की जिथे भ्रम आणि वास्तव यांची सीमा संपतीये. आपुल्याचे दिठीशी हसले. मग तिथे तुमचीच दिठी म्हणजे तुमची दृष्टी तुमच्याच अगतिकतेवरती उपरोधानी हसतीये. मग हे हसणं आनंदाचं नाहीये, तर स्वतःच्याच पराभवाचं एक गूढ असं हास्य आहे. दिठी म्हणजे काय? दृष्टी. दिठी शब्द आधी पण आला होता. उखाणा कवितेमध्ये शुभ्र हस्तींच्या धुक्यात खोल दिठीतली वेणा हा जो आला होता, तिथे पण दिठी म्हणजे काय की नजरेतली खोलवरची वेदना. वेणा म्हणजे वेदना. त्या अर्थाने आपण हा शब्द आधी पाहिलेला आहे. मग अशा वेळी कवीला जाणवतं की माणसाचेच काय, पण साक्षात देवांचे प्राण सुद्धा ओसाड झाले आहेत. ओसाड प्राण देवांचे सनईत धुक्याच्या विजले. वातावरणात धुक्याचं साम्राज्य आहे आणि त्या धुक्यात एक सनई वाजतेय, पण ही सनई कोणाचं स्वागत करत नाहीये, तर ती एका अथांग दुःखामध्ये स्वतःसाठी स्वतःला भिजवून घेण्यासाठी वाजतीये. मग निसर्ग आणि ईश्वर, बरोबर, ईश्वर आणि निसर्ग यांचा जेव्हा विलाप होतो, तेव्हा तो कधी होतो? तो निर्मळा नावाच्या रात्री होतो. ठीक आहे. स्वर रेघ निर्मळा पसरे, रडतात तमाशी झाडे, की श्रावण घेऊन हृदयी ओवीत उतरले खेडे. मग आता काय होतंय? तर अंधारामध्ये अचानक एक स्वररेघ उमटतीये. स्वररेघ म्हणजे काय की एक सूर उमटतोय. मग तो सूर काय आहे? तर तो सूर म्हणजे कवीची निर्मळा आहे. मग हा सूर इतका अर्थ आहे की काळोखामध्ये शांत उभी असलेली झाडं सुद्धा रडतायत. हा जो ही जी स्वररेघ आहे पसरलेली, त्यामुळे ही जी अंधारामध्ये, तम म्हणजे काय? काळोख, अंधार. तर ही अंधारामध्ये उभी असलेली झाडे सुद्धा रडतायत. मग हे रडणं फक्त आक्रोश नाहीये, तर कवीला ह्यामध्ये एक वेगळाच असा गंध येतोय. मग कवीला असं वाटतंय की साक्षात श्रावण आपल्या काळजाशी एखादं खेडं जसं ओवीत उतरलंय. म्हणजे काय की श्रावण आपल्या काळजाशी धरून एखादं खेडं जसं ओवीत उतरलंय. म्हणजे श्रावणाच्या वेळेला किंवा श्रावणात खेड्यामध्ये ज्याप्रमाणे ओवीचा सूर ऐकू येतो, ठीक आहे, त्याप्रमाणे. आता समजलं असेल. पुढचं पाहूयात. हिमभारी अपुले डोळे पृथ्वीच्या थोर मुळाशी, पायांवर येऊन पडती मरणाच्या हिरव्या राशी. मग आता दुःख इतकं गोठलंय की कवीचे डोळे हिमभारी झालेत. हिमभारी म्हणजे काय की त्याच्या पापण्यांवरती जसा विरहाचा बर्फ साचलाय.
जड झाल्यात. मग हे जे डोळे आहेत ते आता वरती आकाशात बघत नाहीयेत, तर ते जमिनीकडे, पृथ्वीच्या थोरमुळाशी, पृथ्वीकडे बघतायत, पृथ्वीच्या मुळाशी बघतायत. मग ह्याचा काय अर्थ होतो, की हे पराभव नाहीये, तर सत्याला शरण जातोय. पण मग त्याला पायावरती काय दिसतंय, म्हणजे त्या पायापाशी त्याला काय दिसतंय, तर तिथे त्याला मृत्यू दिसतोय. पायांवर येऊ न पडती मरणाच्या हिरव्या राशी. पण ग्रेस यांच्या कल्पनेमध्ये हा जो मृत्यू आहे हा भयानक मृत्यू नाहीये, तर तो कसा आहे, निसर्गासारखा टवटवीत मृत्यू आहे. बरोबर. मग जसं एखादं पिकलेलं पान गळून पुन्हा मातीत मिसळतं आणि मातीला पुन्हा अंकुर फुटतो, तसा मृत्यू सुद्धा काय करतोय, तर एका नवनिर्मितीचा उत्सव करतोय, असं कवीच्या या शब्दांमधनं जाणवतंय. मग ते असं म्हणतात, की मी स्वतःला मरणाच्या हिरव्या राशीमध्ये समर्पित करतो. म्हणजे काय, की जिथे आयुष्य संपतं, तिथे निसर्ग मात्र चिरंजीव राहतो. ठीक आहे, पुढचं पाहू. वासात विराणी कसली, पाण्याचे तंतू तुटती, लोचने जशी स्पर्शाने खाचेतून गळूनी पडती. विराणी म्हणजे काय, विरह. मग कवी असं म्हणतात, की ह्या वातावरणामध्ये किंवा या हवेमध्ये एक प्रकारचा विरह आहे, ज्याच्यामुळे काय होतंय, पाण्याचे तंतू तुटती. म्हणजे काय, की वातावरण इतकं अ, कोरडं झालंय, की त्याच्यामुळे पाण्याचे जे तंतू आहेत, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की आर्द्रता जी आहे अ, ती कमी होतीये आणि कोरडेपणा जाणवतोय, म्हणून पाण्याचे तंतू तुटती. म्हणजे निसर्गातला ओलावा कमी होतोय, नात्यातला ओलावा किंवा नात्यातली ओढ कमी होतीये. लोचने जशी स्पर्शाने खाचेतून गळूनी पडती. म्हणजे एखाद्या कुठल्या स्पर्शाने शरीरामधलं एखादं अवयवच काम करण्याचा बंद होईल किंवा दुःख इतकं जास्त आहे, की शरीर स्वतःचं काम सुद्धा करू शकणार नाही. तसं लोचने या दुःखाने, या स्पर्शाने गळून पडतायत. अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे. मग म्हणजे काय, की डोळे फक्त रडत नाहीयेत, तर ते आपलं अस्तित्वच सोडून देतायत. मग हे इतकं दुःख आहे, की आता हा देह राहिला नाहीये, तर फक्त एक रिकामपण उरलं आहे आणि कुठलाही स्पर्श शरीराला जाणवत नाहीये. तर तो डायरेक्ट काळजालाच जखम करतोय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की ही जी आहे विरहाची पराकाष्ठा इथे आपल्याला जाणवते. म्हणजे माणूस जिवंत आहे. त्याला कळतंय माणूस जिवंत आहे, पण त्याला हे कळतंय, की तो फक्त शरीरानेच शिल्लक राहिला आहे. ठीक आहे. अशी निर्मळे रात अज्ञात आठवे चेहरा, अन हात तुझा क्षितिजाशी ती वाट उभी धरणारा. मग आता ही एक निर्मळा म्हणजे शेवटी ही रात्र येते. ती अशी रात्र जी कवीला एका अज्ञात चेहऱ्याच्या समोर उभं करतं. मग तो कोणाचा चेहरा आहे? तर तो त्याच्या प्रेयसीचा असेल किंवा स्वतःच्याच अस्तित्वाचा असा भाग जो त्याने विसरलाय, जो त्याचा जन्मभर शोध घेतोय, अशा अस्तित्वाचा असू शकतो. मग क्षितिजावरती एक धूसर क्षितिजाच्या रेषेवरती कवीला आता एक असा धूसर हात दिसतोय, तर तो म्हणतोय की हा तुझा हात आहे, जो वाट उभी धरून, म्हणजे काय, की हा हात मला पुढे जाऊ देत नाहीये, म्हणजे या आठवणी मला पुढे जाऊ देत नाहीयेत. आणि हात तुझा क्षितिजाशी ती वाट उभी धरणारा. मग प्रवास संपलाय, रात्र सरत आलीये, पण आठवणी मात्र तिथेच आहेत. मग ही निर्मळा नावाची जी रात्र आहे, ती अशा वळणावरती कवीला आणून सोडतीये, की जिथून कवीला मागे फिरता येत नाहीये. ठीक आहे, म्हणजे ही ती रात्र आहे. ठीक आहे, तर ही होती निर्मळा कविता आणि त्याचा अर्थ. धन्यवाद.